श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र. धाराशिव जिल्ह्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणी टंचाई संदर्भात पाणीसाठे तपासणीसाठी भरारी पथकं स्थापन, योग दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा आणि केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त धाराशिव जिल्ह्यात विश्वास, विकास आणि जनकल्याण अभियानाला सुरुवात. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती. संभाव्य एल निनो परिस्थितीमुळे धाराशिव जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं खबरदारीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच कोणत्याही प्रकारचं अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकांनी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संभाव्य अल निनो परिस्थितीच्या अनुषंगानं पाणी टंचाई, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, उपयुक्त जलसाठ्याची सद्यस्थिती तसंच चारा टंचाईसारख्या विषयांचा आढावा घेण्यात आला. धाराशिव जिल्ह्याला अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या हरित धाराशिव अभियान 2026 या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक वनीकरण विभागानं निसर्गाच्या विविध आव्हानांवर मात करत तब्बल 35 लाखाहून अधिक दर्जेदार रोपांची निर्मिती केली आहे. 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात वन महोत्सव साजरा करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं यात सहभागी होण्याचं आवाहन सामाजिक वनीकरण विभागानं केलं आहे. विधान परिषदेच्या धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचा 719 मतांनी विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात यानिमित्त योगाभ्यास घेण्यात आला. सुमारे 700 नागरिक यात सहभागी झाले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यात 19 मंडळांमध्ये योग दिनाचा कार्यक्रम पार पडला. धाराशिव जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ होऊन संतुलित लिंग गुणोत्तर राखलं जावं तसंच गर्भलिंग निदानास प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या उद्देशानं पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत धाराशिव जिल्हा सल्लागार समितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील लिंग गुणोत्तरात सकारात्मक वाढ घडवून आणण्यासाठी जिल्हा सल्लागार समिती सातत्यानं कार्यरत आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबवण्यात आली. याअंतर्गत 5 वर्षाखालील बालकांच्या लसीकरणासाठी ग्रामीण भागात 1101 आणि शहरी भागात 125 अशा एकूण 1226 लसीकरण बूथची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर गर्भवतींसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात आली. याअंतर्गत जिल्ह्यात 3941 गर्भवतींची तपासणी करण्यात आली. शिवराज्याभिषेक दिन, जागतिक पर्यावरण दिन तसंच केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीनं प्रत्येक बूथवर 21 वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. तेर इथून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विश्वास, विकास व जनकल्याण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध लोककल्याणकारी कार्यक्रम राबवले गेले. यात मतदारसंघातील 500 प्रतिष्ठित व्यक्तींची भेट, प्रगती पथ यात्रा, आयुष्मान भारत, पीएम आवास, लखपती दिदी यासारख्या योजनांसाठी नोंदणी शिबिरे, नैसर्गिक शेती कार्यशाळा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याच्या योगपटूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. हिंदवी चौरे हिनं सब ज्युनियर वयोगटातील फॉरवर्ड बेंडिंग प्रकारात उत्कृष्ट कौशल्याचं प्रदर्शन करत सुवर्ण पदकाची कमाई केली. तिच्या या यशामुळे भारताच्या पदक तालिकेत मोलाची भर पडली असून ती जागतिक योगासन स्पर्धेसाठी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारी जिल्ह्यातली दुसरी योगपटू ठरली आहे. धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू सतीश साबळे यांनी वैयक्तिक सुवर्ण पदक पटकावत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.